रक्तदाता हा देव नाही पण देवापेक्षा कमीही नाही असे मत नॅशनल कॉन्फरन्स दिल्लीमध्ये आप्पासाहेब घोरपडे यांनी व्यक्त केले। फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन आणि जैविक राष्ट्रीय जैविक संस्थान यांच्यामार्फत राष्ट्रीय जैविक संस्थान निब नोएडा येथे 3 दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स आणि वर्कशॉप याचा आयोजन केलं होतं। या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये देशांमध्ये रक्त आणि रक्तदान या विषयावर ज्या काही प्रॉब्लेम्स येतात यावर चर्चा केली आणि केंद्र सरकारमधील प्रतिनिधी यांनी उपाययोजना करण्यासंदर्भात मत व्यक्त केले। तसेच रक्तदात्यांसाठी नॅशनल हेल्थ पॉलिसी संदर्भात विचार करण्यात येईल असे रक्तदाते आणि संस्था यांनी अनुमती देण्यात आली। स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय डायरेक्टर श्रीकृष्ण कुमार सर हे बोलले की नॅशनल हेल्थ पॉलिसी तयार करून लवकरच प्रत्येक रक्तदात्याला साठी लागू करण्यात येईल की ज्याचे शुल्क नॉर्मल असेल आणि त्या रक्तदात्याला त्याचा फायदा होईल। ह्या कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्रातून आप्पासाहेब घोरपडे, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान यांची निवड करण्यात आली होती। त्यांनी आप्पासाहेब घोरपडे यांनी कॉन्फरन्स मध्ये रक्तदात्यांच्या सुरक्षित संदर्भात आपल्या सर्वांनी नक्की काय केले पाहिजे या संदर्भात मत व्यक्त केले। हॉस्पिटल, ब्लड बैंक और पेशेंट इसके लिए सब काम करते हैं, लेकिन जो एक्चुअल वर्किंग करता है जिसके वजह से वो जान बचती है ना, उसके लिए कोई काम नहीं करता। जो एक्चुअल जो डोनर है उसके लिए कोई एक्शन नहीं ले रहा है, क्योंकि जब हर कोऑर्डिनेटर उनको कॉल करता है भाई तू जा सकता है क्या ब्लड डोनेशन करने के लिए, तब वो डायरेक्टली अपना काम खुद का छोड़ के ब्लड डोनेशन करने के लिए जब जाता है, हेलो, जब वो ब्लड डोनेशन करने के लिए जाता है, रिटर्न आता है, उसमें 3 घंटा उसका पूरा जाता है। लेकिन आप सभी ने एक बात सोचा क्या कि वो जाते समय या आते समय अगर उसका एक्सीडेंट होता है तो उसके घर वालों को क्या गुजरी जाती है? हम उसको पैसों से हेल्प करते हैं क्या? हम उसको हॉस्पिटलाइजेशन करते हैं क्या? हम अब क्या करते हैं, पोस्ट आया, फोन किया, वो गया। तेच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी सरकारने सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। यामुळे रक्तदाते यांची संख्या वाढेल, तसेच मोठमोठे हॉस्पिटल मधील शस्त्रक्रिया या लवकर होण्यास मदत होईल आणि रक्ताचा तुटवडा सुद्धा भरून येईल असे आप्पा घोरपडे यांनी केले। रक्तदान करणारे जास्तीत जास्त सामान्य लोकच आहेत आणि त्यांना सेवा सुविधा मिळत नाहीत। रक्तदान करणारा देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही असे त्यांनी मत व्यक्त केले। पण त्याच रक्तदात्याला जर काही प्रॉब्लेम आला आरोग्य संदर्भात तर त्याला कुठेच सवलत सेवा मिळत नाही, याचीच मोठी खंत त्यांनी या कॉन्फरन्सद्वारे भारतातील सर्व राज्यांमधील कोऑर्डिनेटर यांच्यासमोर मांडली। या कॉन्फरन्ससाठी देशभरामधून 23 राज्यातून 101 प्रतिनिधी होते। महाराष्ट्रातून आप्पा घोरपडे यांची निवड झाली होती। या कॉन्फरन्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल्स डायरेक्टर नीलिमा मिश्रा, आकांक्षा बिस्ट मैडम, फिब्डो के अध्यक्ष विश्वरूप विश्वास सर, विनय शेट्टी सर, सैनी सर, शहनाज भाई, शैनी सर आणि पूर्ण भारतामधील कोऑर्डिनेटर उपस्थित होते। ही बातमी सातारा 24 तास न्यूज चॅनलचे उपसंपादक नितीन घोरपडे यांनी कव्हर केली। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आताच सातारा 24 तास न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।